नमस्कार. विषय आहे बार्शी तुळजापूर रस्त्याचा विषय आहे. हे काँक्रिटीकरणाचं काम बऱ्याच दिवसापासून चालू आहे, तुम्ही पाहत असाल. आणि बार्शीपासून तुळजापूरपर्यंत जी गावं आहेत, ज्या गावातनं हा रस्ता जाणार आहे, त्या रस्त्याची क्वालिटी तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आता सध्या गौडगावच्या पोलीस स्टेशनपासून त्याचं काम पुढे चालू झालेलं आहे. डांबरी रोड पहिला जेवढा होता तेवढा फक्त 1 फुटाचा फक्त त्यांनी पुढचं ब्लेड मारून काढलेला आहे. त्या ठिकाणी लगी खडी मुरुम टाकायला सुरुवात केलेलं आहे. रस्त्याचं काम बोगस चालू आहे असं वारंवार आम्हाला फोन येतात, कमेंट येतात आणि आम्ही प्रत्यक्षात जाऊन पाहिलं सुद्धा. रस्त्याच्या साईड पट्टीवर संपूर्ण ठिकाणी माती टाकलेली आहे. रस्ता पूर्ण खाली आरलेला आहे. त्या रस्त्यावर वारंवार अपघात होतात, याच्या सुद्धा आम्ही बातम्या टाकत असतो आणि आहेत सुद्धा. आता सध्या काय झालं माहितीये का, ह्या बार्शी तुळजापूर कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी बार्शी तालुक्याचे आमदार राजभाऊ राऊत यांनी दिलेला आहे. तरी सुद्धा हा रस्ता आता झाला की पुन्हा होणार नाही. मग माझी विनंती आहे की संपूर्ण जेवढी बार्शी तुळजापूर रोडवर जेवढी गावं आहेत त्या गावांनी त्या रस्ता करताना लक्ष दिलं पाहिजे. मला सांगा, डांबरी रस्ता फक्त अर्धा ते 1 फूट खाली उकरलेला आहे आणि त्या ठिकाणी डायरेक्ट लोलर लावून खडी मुरुम टाकून काम चालू आहे. या रस्त्याच्या कामावरती कुठल्याही प्रकारची सेफ्टी वापरली जात नाहीत किंवा या कामावरती कुठलेही बॅरिकेड लावले जात नाहीत. आता सध्या कमीत कमी 5 ते 6 अपघात या रस्त्यावरती झालेले आहेत. त्यांना वारंवार सांगितलं होतं की पोलीस स्टेशनच्या समोरचे रस्त्याच्या मधोमध जेवढे खांब आहेत तेवढे खांब काढा, जीवितहानी होणार नाही. सांगून सुद्धा, फोन करून किंवा बातमी सुद्धा प्रदर्शित करून सुद्धा ते खांब त्या जाऊन काढलेले नाहीत. त्याला रेडियम फक्त असं 2 बोटाचं रेडियम लावलेलं आहे. संध्याकाळी ते रेडियम दिसत नाही. एखादी जीवितहानी त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून माझी बार्शी तालुक्याचे आमदार दिलीपरावजी सोपल साहेब असतील किंवा बार्शी तालुक्याचे आमदार राजभाऊ राऊत असतील, यांनी या रस्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा रस्ता चांगला करून घेतला पाहिजे. कारण हा रस्ता करत असताना त्यांच्या पाठीमागं कुणीच नाही किंवा त्यांना विचारणारं कुणी नाही, असं होऊ नये. आणि हा रस्ता कुलस्वामिनी आई तुळजाभवानीकडे जाणारा हा रस्ता आहे. चांगल्या प्रकारे रस्ता व्हावा ही सगळ्यांची विनंती आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करतो. तुम्ही पहा रस्त्याचं काम कशा प्रकारे चालू आहे, रस्त्यात खांब कसे आहेत बघा. आणि रस्त्याच्या साईडपट्टीला काळी माती टाकली जाते. रस्त्याच्या साईडपट्टीला मुरुम टाकला पाहिजे, चोपला पाहिजे. आता सध्या ज्या ज्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट करणं झालेलं आहे त्या ठिकाणची साईडपट्टी भरलेली नाही. वाहन चालकाला, टू व्हीलरवाल्याला रोडवरती येता येत नाही. टू व्हीलर स्लिप होतात, घसरतात आणि वारंवार पडतात. तरी सुद्धा त्या रस्त्याचं मॅनेजमेंट जी लोक करतात त्यांचं लक्ष नाही. साईडपट्टी भरून घेतल्यानंतर गाडी, टू व्हीलर अशी आदरवरी जाऊ शकते, पण रस्त्याच्या साईडपट्टीवर मुरुम नसल्यामुळे ती गाडी त्या ठिकाणी टू व्हीलर स्लिप होते आणि या ठिकाणी टू व्हीलर वारंवार अपघात होतात असं चित्र त्यांना दाखवलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही, बार्शी तुळजापूर रस्त्यावर जेवढी गावं आहेत त्या प्रत्येक गावाची जबाबदारी आहे की आपल्या गावातनं रस्ता जातोय तो चांगला झाला पाहिजे. गावातील स्थानिक लोकांनी जाऊन त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे की रस्ता कसा उकरतात, किती उकरला पाहिजे. तर या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं, अन्यथा या रस्त्याचं काम चांगलं होणार नाही. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज.